नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे, असं आज राहुल नार्वेकर म्हणाले। शिवसेनेची ही घटनाच हे सांगते आहे की त्यात कशी पदरचना आहे, त्यानुसारच खरी शिवसेना कुणाची आहे याचा निर्णय घेतला आहे। 21 जून 2022 ला शिवसेनेत 2 गट पडले। सगळ्या पुरावे साक्षी यांचा विचार करता मी शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे ही मान्यता देतो, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। सुभाष देसाई विरुद्ध राज्यपाल या प्रकरणाचं वाचन आधी राहुल नार्वेकर यांनी केलं। दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत, त्यामुळे मी निवडणूक आयोगानं दिलेली घटना विचारात घेतली आहे, असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। दोन्ही गटामध्ये पक्षप्रमुख कोण यावरून गोंधळ असल्याचं दिसलं। उद्धव ठाकरेंनी जी शिवसेनेची घटना दिली त्यावर कुठलीही तारीख नाही, असंही राहुल नार्वेकर म्हणाले। शिवसेनेची 1999 ची घटना ही मी मान्य करतो, असंही राहुल नार्वेकर म्हणाले। तसंच उद्धव ठाकरे हे उलट तपासणीसाठी आले नाही, त्यामुळे त्यांचं प्रतिज्ञापत्र विचारात घेतलेलं नाही, असंही ते म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी 2018 मध्ये केलेली घटना दुरुस्ती ही अयोग्य होती, असं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलंय। तसेच निवडणूक आयोगाकडे 1999 मध्ये घटनेत केलेले बदल बरोबर आहेत, त्यामुळे त्यावेळची घटना वैध मानण्यात येईल, पण 2018 मध्ये करण्यात आलेले बदल वैध नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले। विशेष म्हणजे राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही, असं निरीक्षण नोंदवलं। हा निर्णय कार्यकारिणीनं घ्यायचा असतो। उद्धव ठाकरेंनी असा निर्णय घेणं हे लोकशाहीला घातक असल्याचंही ते म्हणाले। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना कुणाची यावर आधी निर्णय दिला, त्यानंतर त्यांनी आपल्या अपात्रतेवर निर्णय देणार असं म्हटलंय। शिवसेनेची घटना त्यात 2018 मध्ये जी दुरुस्ती करण्यात आली ती बाब चुकीची आहे, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगानं काय निकाल दिला ते देखील मी विचारात घेतलं, असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। तसंच विधिमंडळात बहुमत काय आहे ते देखील लक्षात घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। या सगळ्यासाठी योगेश कदम यांची साक्ष महत्वाची ठरली। या सगळ्या निकषावर खरी शिवसेना कुणाची निर्णय घेतल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं। आपल्या निकालाचं वाचन सुरू करण्याआधी राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले। निकाल हा 1200 पानी आहे, त्यातले ठळक मुद्दे त्यांनी आज वाचून दाखवले। तसंच त्यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलाचेही आभार मानले। निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील चढ उतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कायद्यांची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबवण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। याबाबत नाशिक जिल्ह्यातील माजी विधान परिषद सदस्य जयंतराव जाधव यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बैठकीची मागणी केली होती। त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होतं, तसंच कांदा निर्यातीबाबतच्या धोरणात फेरबदल केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतं। काही वेळा शेतकरी कांदा फेकून देतात, त्यामुळे नाशिक जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपनीकडून डिहायड्रेशन प्रोजेक्ट केल्यास कांद्याची भुकटी करून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो। त्यामुळे अशा प्रकारचा पथदर्शी प्रकल्प राबवून कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी श्री जाधव यांनी शासनाकडे केली होती। हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा व्यापक जनहिताचा असल्यामुळे या प्रकल्पाला स्मार्ट योजनेतून 60% ऐवजी 90% पर्यंत अनुदान देण्यासाठी जागतिक बँकेकडे स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले। तसेच नाशिक जिल्ह्यात पिकणाऱ्या द्राक्षाचं मोठ्या प्रमाणात निर्यात होते, मात्र फूड टेस्टिंग लॅबोरेटरी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना निर्यातीच्या अटींची पूर्तता करता येत नाही। त्यामुळे नाशिक जिल्ह्यात फूड टेस्टिंग लॅबोरेटरी उभं करण्यासाठी सुद्धा स्मार्ट योजनेतून अनुदान उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर करण्याचे आदेश सुद्धा यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले। यावेळी स्मार्ट प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर, कृषी संचालक सुभाष नागरे, सहसंचालक ज्ञानेश्वर गोटे, कृषी विभागाचे उपसचिव संतोष कराड, कृषी संचालक दशरथ तांबाडे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रतिथेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेतील सूक्ष्म सिंचन उत्पादक, वितरक आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडून या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील असं प्रतिपादन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं। पर ड्रॉप मोर क्रॉप अर्थात प्रतिथेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन या योजनेतील अडचणीबाबत इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळानं आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष झुंबरलाल भंडारी, उपाध्यक्ष
KM महामुलकर, सचिव संदीप जवळेकर, कमलेश दास तसेच शासनाच्या कृषी विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते। सूक्ष्म सिंचन योजनेचा केंद्र सरकारकडून देण्यात येणारा निधी लवकरात लवकर प्राप्त करून घेऊन त्याचं वितरण करण्यात येईल। अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांच्या पूरक अनुदानात योजनेतील नियमावली बदल करून उत्पादनाची अट शिथिल करण्याबरोबरच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत पूरक अनुदानाची कमाल मर्यादा वाढवणं यासाठी शासन सकारात्मक आहे। महाडीबीटी पोर्टल वरील अडचणींची सोडवणूक करण्यात येईल असं यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आश्वासित केलं। तसेच इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाला राज्यस्तरीय समितीमध्ये प्रतिनिधित्व देण्याबाबत वेगळा प्रस्ताव सादर करा असे आदेश यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शहरात 12 व 14 जानेवारी रोजी नमो चषक 2024 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। फक्त मतदारसंघासाठी असणाऱ्या या स्पर्धेअंतर्गत येत्या शुक्रवारी महिलांसाठी रांगोळी, संगीत खुर्ची, रस्सीखेच तर रविवारी मॅरेथॉन व व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहे। स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांना नमो ॲपवर ऑनलाईन तसेच ऑफलाईन देखील नाव नोंदणी नोंदवता येणार आहे। भाजपच्या वतीने संपूर्ण राज्यभर नमो चषक 2024 मध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून युवा मोर्चाच्या याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। शहरात या अंतर्गत विविध स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते कामाला लागलेत। जास्तीत जास्त महिला तसेच पुरुष युवा स्पर्धकांनी यात सहभाग घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांची संपर्क मोहीम सध्या सुरू आहे। अशा स्पर्धेत आणि बक्षीस रांगोळी स्पर्धा फक्त महिलांसाठी आहे। या 12 जानेवारीला सकाळी 11 वाजता अक्षता मंगल कार्यालय येथे होणार आहेत। स्पर्धेचे विषय प्रभू श्रीराम, प्रभू राम मंदिर, अयोध्या, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज असून विजेत्या स्पर्धकांना बक्षीस रोख रकमेच्या स्वरूपात प्रथम 15,000 रुपये, द्वितीय 7,000 रुपये, तृतीय 5,000 रुपये मिळणार आहेत। स्पर्धकांनी स्पर्धेच्या नाव नोंदणी व इतर माहितीकरिता सुचिता पोखरकर, नितीन समशेट्टे यांच्याशी संपर्क साधावा। दुसऱ्या दिवशी 5 वाजता या कालावधीत जिजामाता गार्डन येथे महिलांसाठी संगीत खुर्ची व रस्सीखेच स्पर्धा होणार आहे। संगीत खुर्चीसाठी प्रथम बक्षीस 5,000, द्वितीय 3,000, तृतीय 2,000 तसेच रस्सीखेचसाठी प्रथम 11,000, द्वितीय 5,000, तृतीय 5,000 असे बक्षीस देण्यात येणार आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलाय। परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याला लवकरच लिलाव होण्याची शक्यता आहे। युनियन बँकेने 203 कोटीचा कर्ज वसुलीसाठी कारखान्याला लिलावाची नोटीस बजावली आहे। 25 जानेवारीला कारखान्याचा ऑनलाईन लिलाव होणार असल्याचं नोटीसीत नमूद करण्यात आले। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील परळी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे। स्वतः पंकजा या कारखान्याच्या संचालक आहेत। मात्र मागील काही वर्षात कारखान्यावर अनेक बँकेचे कर्ज झाले। यात युनियन बँकेच्या 203 कोटीच्या कर्जाचा समावेश आहे। थकीत कर्जाची वसुली होत नसल्यानं बँकेनं नोटीस काढत कारखान्याचा लिलाव करण्याची जाहिरात काढली आहे। त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा राजकीय दृष्ट्या मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता पंकजा मुंडे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने ईडी वैद्यनाथ साखर कारखान्याला 19 कोटीच्या थकबाकी प्रमाणात नोटीस काढली होती। तेव्हा पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। आम्ही लोकसहभाग व लोक चळवळीतून कारखान्याला 19 कोटी रुपयांची देणगी देऊन हातभार लावू असं कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितलं होतं। मात्र पंकजा मुंडे यांनी यासाठी नकार दिला होता। भटके विमुक्त प्रवर्गातील समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी बीड येथे शनिवारी 13 रोजी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम या ठिकाणी दुपारी ठीक 4 वाजता नामदार छगनराव भुजबळ यांच्यासह विविध पक्षांचे ओबीसी नेते महाएल्गार सभेला उपस्थित राहणार असून या महाएल्गार मेळाव्याला गेवराई तालुक्यातील सकल ओबीसी भटके विमुक्त समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन माजी आमदार नारायणराव मुंडे यांनी केले। माजी आमदार नारायणराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई तालुक्यात अनेक गावांमध्ये कॉर्नर बैठका घेऊन सकल ओबीसी समन्वय समितीच्या वतीने जनजागृती करण्यात येत असून या बैठकीच्या माध्यमातून ओबीसी भटके विमुक्त समाज एकवटला असल्याचं चित्र पाहावयास मिळतंय। गेवराई तालुक्यातील आमला, वाहेगाव व सुलतानपूर या गावात सोमवारी रात्री बैठका घेण्यात आल्या। या बैठकीसाठी महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष भाऊ राऊत, बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक पी.टी. चव्हाण आदी जण उपस्थित होते। तलावासाठी जमीन संपादित केल्याप्रकरणी शेतकऱ्यांना मावेजा देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं रोह्याच्या मुख्य सचिवासह जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते। परंतु खंडपीठानं आदेश देऊनही शेतकऱ्यांना मावेजा मिळाला नाही।
त्यामुळे अंकुश दामुबडे व इतर यांनी खंडपीठात अवमान याचिका दाखल केली। या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार असून रोहिओसह मुख्य सचिव आणि जिल्हाधिकारी बीड उपविभागीय अधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी हजर राहण्याचे आदेश खंडपीठाचे न्यायमूर्ती RJ अवचट व संजय देशमुख यांनी दिले आहेत। बीड जिल्हा न्यायालयातील ॲडव्होकेट सुधीर कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील बहिरवाडी येथील 6 शेतकऱ्यांची जमीन तलावासाठी 2004 मध्ये संपादित करण्यात आली होती। त्यानंतरच्या कालावधीत बहिरवाडीचा तलाव सुद्धा तयार झाला, परंतु मावेजा मिळाला नसल्याने अंकुश दामुबडे व इतर शेतकऱ्यांनी मारवेजासाठी जिल्हा परिषद लघु पाटबंधार बीड व कार्यकारी अभियंता स्थानिक स्तर तसेच कार्यकारी अभियंता बीड पाटबंधार विभाग बीड तसेच जिल्हाधिकारी बीड उपविभागीय अधिकारी बीड यांच्या कार्यालयाकडे रीतसर अर्ज दाखल केला होता, परंतु सदरील सर्व कार्यालयांना बहिरवाडी यांच्या कार्यालयाशी संबंधित नसल्याचं तोंडी सांगितलं। एकही कार्यालयाने लेखी उत्तर दिलेलं नाही किंवा सदर अर्जावर पुढील कार्यवाही केली नाही। तसेच प्रस्तावित पाहता तलाव अस्तित्वात असतानाही संपादित संघाकडून नवीन कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना मावेजा दिला गेला नाही। त्यामुळे अंकुश दामुबडे व इतर शेतकऱ्यांनी खंडपीठात धाव घेत असून 2022 मध्ये रीट याचिका दाखल केली होती। या प्रकरणी सुनावणी करत न्यायालयाने 30 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्जदाराचा मावेजा देण्याचे आदेश केले। तसेच भूसंपादन प्रस्ताव दाखल झाल्यास 12 महिन्याच्या आत मावेजा देण्याऐवजी आदेशित केलं होतं। महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत कृषी विभागाची महत्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना रथाचे उपविभागीय अधिकारी शिंगारे साहेब यांच्या हस्ते पोहनेर येथे श्रीफळ फोडून रथाचं उद्घाटन करण्यात आलं। यानंतर योजनाविषयक सविस्तर माहिती शेतकरी बांधवांना दिली। यावेळी त्यांच्या समवेत तालुका कृषी अधिकारी सोनवणे, कृषी अधिकारी शिरसाळा, कवडे मॅडम, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्माजी बिडकर, मिश्रा, कृषी सहाय्यक पोहनेर, देशमुख, ग्रामसेवक सोळंके, शेळके तसेच सरपंच रुखबायाबी अब्दुल रफीक, माजी सरपंच नितीन काकडे, उपसरपंच विशाल श्रीरंग, ग्रामपंचायत सदस्य अशोक काकडे, मारुती भद्रे, अशोक हिंगे, गावातील नागरिक दीपकराव काकडे, संतोष गरड, कैलास लाकडे, विष्णू रोकडे, किसनराव काकडे, दयानंद गोरे इत्यादीसह पोहनेर गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते। आता येथे थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाड्यासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।